आज आपली रेसिपी आहे आषाढ स्पेशल तिखट पुरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा। जिरे ओवा हे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा घेतलेला आहे। जिरे ओवा जास्त असल्यास त्या तिखट पुरीला खमंगपणा येतो। मिरची ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे। हे सर्व घेतलेले मिश्रण आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मिश्रण आपण बारीक करून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। पीठ मळण्यासाठी आपण इथे मोठे ताट किंवा परात घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येते। तर आता आपण सुरुवात करूया। दोन वाटी यामध्ये आपण ज्वारीचे पीठ घेतलेले आहे, ते आता आपण चाळून घेऊयात। हे असं चाळून घेतल्यामुळे पीठ त्यामध्ये चोथा वेगळा होतो आणि ज्वारी किंवा मोठी ज्वारी असेल तर ते आपल्या पिठामध्ये येणार नाही, हे पूर्णपणे वेगळं होतं। तर आता आपण ज्वारीचे हे पीठ पूर्णपणे चाळून घेतलेले आहे। एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, तेही आता आपण चाळून घेऊयात। अर्धी वाटी इथे हिरा बेसन आपण घेतलेला आहे। तेही आता आपण असे चाळून घेणार आहे। यामध्ये गुठळ्या वगैरे काय असतील तर ते पूर्णपणे निघून जातात। इथे आपण ज्वारी, गहू आणि बेसन हे तिन्ही पीठ चाळून घेतलेली आहेत। एक चमचा मीठ, बारीक करून घेतलेले मिश्रण, हळद, आणि बारीक करून घेतलेली कोथिंबीर। हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामुळे मीठ, तिखट, हळद वगैरे आहे ते सर्व बाजूला पसरले जाते। आता आपण थोडे थोडे करून इथे पाणी ओतून पीठ मळायचे आहे। एकदम पाणी भरपूरही ओतायचे नाही, त्यामुळे आपले पीठ पातळ होऊ शकते। थोडे थोडे घ्यायचे आहे पाणी आणि असे एकजीव होईपर्यंत पीठ मळायचे आहे। तिखट पुरी हा पदार्थ खायला खमंग, तोंडाची चव वाढवणारा, करायला सोपा आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे। आता आपले पीठ मळून झालेले आहे। पीठ हे एकदम सैलसर मळायचे आहे, जास्त घट्ट मळायचे नाही। तिखट पुरी ही दोन प्रकारे केली जाते, एक थापून आणि दुसरी लाटून ही केली जाते। आज आपण इथे थापून तिखट पुरी करणार आहे। त्यासाठी आता आपण तेल गरम करून घेऊयात। इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घेतलेले आहे। तेल गरम होईपर्यंत आपण पुरी थापून घेऊया। पुरी थापण्यासाठी मी इथे पॉलिथिन पेपरचा वापर केलेला आहे। इथे तुम्ही कापड घेऊनही त्यावर पुरी थापू शकता, पण मला जास्त सवय या पेपरवरच मी पुरी थापते। पॉलिथिनला या पुरी चिकटू नये म्हणून इथे ते पॉलिथिनला थोडे तेल लावून घ्यायचे आहे। हातालाही थोडे तेल लावायचे आहे। एक मीडियम आकाराचा गोळा घेऊन ते गोल करून आपण पुरी थापून घेणार आहे।
अशी गोल अशी आपण पुरी थापायची आहे. तुम्ही त्याची साईज तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता, कमी जास्त किती घ्यायची आहे. मी मध्यम आकाराची अशी पुरी थापून घेतलेली आहे. पुरी ही जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशी थापून झालेली आहे आपली. गरम करायला ठेवलेले तेल आपले गरम झालेले आहे. पिठाची गोळी तेलामध्ये टाकून पाहायचं आहे. पिठाची गोळी पूर्णपणे वर आल्यास आपले तेल गरम झाले आहे असे ओळखायचे आहे. आपली गोळी पूर्णपणे वर आलेली आहे. एक 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 करून असं आपण सर्व पुऱ्या थापून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम वाढवायची आहे. थापून झालेली पुरी आता आपण तेलामध्ये टाकायची आहे. हातामध्ये घेऊन हळूच अशी एका साईडने पुरी तेलामध्ये टाकायची आहे. जास्त वरून सोडली तर आपल्या हाताला चटका वगैरे भाजू शकतो. पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर हळूहळू तेल असे पुरीवर उडवायचे आहे. तुम्ही पाहू शकता पुरी किती अशी टम्म फुगलेली आहे. खायलाही क्रिस्पी आणि चविष्ट लागते. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तिखट पुऱ्या तुम्हीही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.